नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भारत सरकार टकसाल म्हणजेच इंडियन गव्हर्नमेंट मिंट भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम लिमिटेड यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे इंडिया गव्हर्नमेंट मिंट कोलकातासाठीची. ही 9 युनिट्समधली एक युनिट आहे कोलकाताचं सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मायनिंग कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडसाठीचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात जाहिरातीसंदर्भातची. ते जाहिरात देण्यात आलेली आहे त्यानुसार इंडियन गव्हर्नमेंट मिंट कोलकाता इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम एलिजिबल अँड विलिंग ॲप्लिकेंट्स फॉर द पोस्ट ऑफ एंग्रेवर मेटल वर्क्स आणि लेवल B4 पोस्टसाठी 2 जागा आहेत. त्याचबरोबर ज्युनियर टेक्निशियन बर्निशर ॲट लेवल W1 6 पदे आहेत त्याच्यासाठी. त्याच्यानंतर लॅब असिस्टंट लेवल W1साठी 1 जागा आहे. ॲप्लिकेंट्स आर ॲडवाइज टू अप्लाय ऑनलाईन, म्हणजे ऑनलाईन अर्ज जे आहेत 23 मार्च 2024 पासून सुरू होत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 22 एप्रिल 2024. IGMK जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटच्या करिअर सेक्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ही लिंक आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे अर्ज करण्यासाठी. तुम्ही इथून सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. इथे पाहू शकता अर्ज करण्याची जी लिंक आहे IBPSद्वारे जारी करण्यात आलेली आहे. IBPSद्वारे याची परीक्षा आहे ती घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज जे आहेत 23 मार्चपासून सुरू होत आहेत. शेवटची तारीख 22 एप्रिल आहे. डिटेलमध्ये माहिती पाहूयात. याच्यामध्ये पाहू शकता महत्त्वाच्या तारखा देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर परीक्षेची जी तारीख आहे ती जून जुलैमध्ये येऊ शकते परीक्षा. वेबसाईट लिंक देण्यात आलेली आहे अधिकृत वेबसाईटची. त्याचबरोबर वॅकेन्सीजची विस्तारित माहिती पाहूयात. एंग्रेवर मेटल वर्कसाठी लेवल B4साठी स्केल ऑफ पे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एकूण 2 जागा आहेत ओपनसाठीच्या. शैक्षणिक पात्रता आहे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स पेंटिंग अँड स्कल्पचर मेटल वर्क्स विथ ॲटलिस्ट 55% मार्क्स आवश्यक आहे. वयाची पात्रता 18 ते 28 वर्ष दरम्यान आवश्यक आहे. याच्यानंतर सिलेक्शन मेथड जी आहे ऑनलाईन परीक्षेद्वारे सिलेक्शन प्रोसेस पूर्ण केली जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे ज्युनियर टेक्निशियन बर्निशरसाठी लेवल W1साठी. याच्यामध्ये सुद्धा ओपनसाठी 5 जागा, OBCसाठी 1 अशा एकूण 6 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता पाहू शकता फुल टाईम ITI सर्टिफिकेट इन गोल्डस्मिथ ट्रेड रेग्युनाइज फ्रॉम NCVT आणि SCVT कडून असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मॅट्रिक्युलेट ITI इन एनी NCVT म्हणजे किंवा ऑप्शन आहे. त्याचबरोबर किंवा शॉर्ट टर्म कोर्स बेस्ड ऑन मॉड्युलर एम्प्लॉयबल स्किल्स MES जेम्स अँड ज्वेलरी सेक्टर रेग्युनाइज बाय डायरेक्टर जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट कडून किंवा ऑप्शन आहे. त्यासाठी पुन्हा शैक्षणिक पात्रतेमध्ये ITI 2 वर्षाचा कोर्स इन गोल्डस्मिथ ट्रेड अंडर द नॉन इंजिनिअरिंग कॅटेगरी. त्याच्यानंतर वयाची पात्रता 18 ते 25 वर्ष दरम्यान आहे. यासाठी सुद्धा सिलेक्शन प्रोसेससाठी ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे. तिसरं पद आहे लॅब असिस्टंट लेवल W1साठी. याच्यामध्ये सुद्धा ओपनसाठी 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता फुल टाईम ITI सर्टिफिकेट इन लॅब असिस्टंट केमिकल प्लांट रेकॉग्नाइज फ्रॉम NCVT SCVT 18 ते 25 वर्ष वयाची पात्रता. सिलेक्शन प्रोसेससाठी ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतरची डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे कॅटेगरी वाईज. त्याचबरोबर जे PWD कॅन्डिडेट्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. गाईडलाईन्स देण्यात आलेल्या आहेत प्रत्येक आरक्षणानुसारच्या जे विस्तारित माहितीमध्ये आहेत, म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे, काय काय प्रोसेस आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. वयाची पात्रता जी आहे SC STसाठी 5 वर्षाची सूट, OBCसाठी 3 वर्षाची आहे, PWDसाठी 10 वर्षाची सूट आहे. याच्यामध्ये एक्झामिनेशन फी पाहू शकता 600 रुपये इन्क्लुसिव्ह GST ॲप्लिकेशन फी आहे SC ST PWDसाठी. त्याचबरोबर जी SC ST PWD या कॅटेगरीसाठी 200 रुपये फी आहे आणि ओपनसाठी याची फी आहे 600 रुपये असणार आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेससाठी पाहू शकता सिलेक्शन कशा पद्धतीने असणार आहे. याच्यासाठीची एक्झामिनेशन जी आहे सिलेक्शनसाठीची घेण्यात येणार आहे आणि त्यानुसार पाहू शकता याच्यामध्ये टेस्ट नेममध्ये प्रोफेशनल लँग्वेज इन रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी मेटल वर्क्समध्ये पेंटिंग अँड स्कल्पचरमध्ये 50 प्रश्न आणि 75 गुण असणार आहेत. त्याचबरोबर लॉजिकल रिझनिंगसाठी 10 प्रश्न आणि 10 गुण, जनरल अवेअरनेससाठी 15 प्रश्न आणि 15 गुण, इंग्लिश लँग्वेजसाठी सुद्धा 15 प्रश्न आणि 15 गुण आहेत. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी एकूण 10 प्रश्न आणि 10 गुण असे 100 प्रश्न आणि 125 गुणांची जी परीक्षा आहे 120 मिनिटांसाठी घेण्यात येणार आहे. त्यानुसार याच्यामध्ये
स्कोर्स आहे ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी ऑप्टेन and adopting the following procedure म्हणजे number of questions answered correctly by a candidate in each objective test is considered for arriving at corrected score म्हणजे डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे कशा पद्धतीने मार्क्स असणे आवश्यक आहे. सेक्शनल कट ऑफ निगेटिव्ह मार्किंग नाही आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर ओपन आणि EWSसाठी 55% आवश्यक आहेत गुण. पासिंगसाठी OBCसाठी 50, SC STसाठी 45 आहेत. दुसरं पद आहे त्यासाठीची सुद्धा परीक्षा सेम पॅटर्नमध्ये असणार आहे. डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने ऑनलाईन एक्झामिनेशन घेऊन जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती पूर्ण केली जाणार आहे. या भरतीबद्दलची जी डिटेलमध्ये माहिती आहे तुम्ही अधिकृत जाहिरातीमध्ये चेक करू शकता. जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते. तसंच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी अधिकृत वेबसाईटची लिंक देण्यात आलेली आहे IBPSद्वारे त्याच्यावर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट करून ऑनलाईन पेमेंट करून हा जो अर्ज आहे भारत सरकार टकसाल कोलकाता इंडिया गव्हर्नमेंट मिट कोलकाता यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.